नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, आदरणीय पालकांनो आणि ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांनो. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने या प्रकरणावर प्रकाश टाकणार आहोत. तर मुलांनो, आपण आज अतिशय सोप्या पद्धतीने स्वरचिन्हे बघूया. तुम्हीही डोक्यात ठेवण्यापेक्षा हृदयात ठेवा, कारण की जर डोक्यात ठेवलं तर कालांतराने आपली पद्धत पुढे पाठ मागे सपाट अशाप्रमाणे होते, पण हृदयामध्ये जर का ठेवलं तर ते कायमचं शेवटपर्यंत लक्षात राहते आणि अशा दृष्टिकोनातून आपल्याला परफेक्ट बनायचं आहे. तर बघा, आता हे स्वर आहेत: अ, आ, ई, ई, उ, उ, ए, ऐ, ओ, औ, आ. आता याचे स्वरचिन्ह हे दुसऱ्या ओळीमध्ये आहे. तर तुम्ही म्हणसाल की हे काय लिहिलं? तर बघा, फक्त लक्षात ठेवण्यासाठी, म्हणजे जेणेकरून याचे जे स्वरचिन्ह आहे ते आपल्या कायम लक्षात राहतील. तर बघा, आ, इथे काना द्यायचा आहे, लाल रंगाकडे पहा. त्याच्यानंतर ईचा उच्चार अ ला इमारती म्हणजे पहिली वेलांटी. त्याच्यानंतर इडील मुई म्हणजे याची दीर्घ वेलांटी, दीर्घ उच्चार ई. हे जे स्वरचिन्ह आहे ते फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. उखळू पहिली उकार, त्याच्यानंतर ऊस ऊ बारकाईने लक्षात घ्या. त्यावेळेस आपण ऊ म्हणतो तर त्यावेळेस त्याला वेळ लागते, दीर्घ उच्चार होते. त्याच्यानंतर ए जरी दिसला, वरी मात्रा जरी दिसत नसली तरी ए म्हणजे अवर एक मात्रा द्यायची आहे. त्याच्यानंतर अर्धचंद्र, ऐ मात्रा एकच दिसायली पण उच्चार दोन मात्रा जाऊ दे, त्यामुळे आपल्याला या आवर दोन मात्रा द्यायची आहे, ऐ. त्याच्यानंतर ओ म्हणजे एक काना एक मात्रा, एक काना अर्धचंद्र, औ एक काना दोन मात्रे, अनुस्वार आहेच, हा अनुस्वार, आणि विसर्ग आहा. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही लक्षात ठेवलं तर 100% स्वर चिन्ह लक्षात राहतात. फक्त आपण याच्यामध्ये कन्फ्यूज होतो, ते स्वर चिन्ह तुम्हाला सांगतो. इथे आपण कन्फ्यूज होतो, ई, उ, त्याच्यानंतर ए आणि ऐ. मग अशा पद्धतीने आपण हे 6 स्वरचिन्ह, त्याबरोबर पूर्ण हे स्वरचिन्ह लक्षात जर का घेतले तर खालील प्रमाणे स्वरचिन्ह बनतात. ते आपण स्वरचिन्ह पाहू, म्हणजे याकडे पाहून तुमच्या हे स्वरचिन्ह लक्षात राहतील. तर हे स्वरचिन्ह बघूया. स्वरचिन्हे: अ डॅश, आ काना, ई ह्रस्व वेलांटी, ई दीर्घ वेलांटी, उ ह्रस्व उकार, उ दीर्घ उकार, ए एक मात्रे, अर्धचंद्र, ऐ दोन मात्रे, ओ एक काना एक मात्रा, बारकाईने लक्ष द्या म्हणजे चूक होणार नाही आपल्याकडून, औ एक काना दोन मात्रे, त्याच्यानंतर अनुस्वार आणि आहा विसर्ग. आता हे तर स्वरचिन्ह आपण पाहिलेच होते, आणि त्याचबरोबर आपण वर्गात सुद्धा 14 खडी म्हणतो. क का, की, कुकू, के क्या कै, को को को, कम कहा.
बबा, बीबी, बुबू, बेब्याबै, बोबाबो, बंबा. पण हे अशा तऱ्हेनं पोपटपंची पाठ केल्यापेक्षा हा जर का क्रम आणि ही पद्धत जर का तुम्ही लक्षात जर का घेतली तर आपल्याला कुठल्याही व्यंजनापासून चांगल्या तऱ्हेने चौदाखडी बनवता येते. तर अशा तऱ्हेने एक प हे व्यंजन घेऊन आपण चौदाखडी तयार करू, म्हणजे तुम्हाला कुठल्याही व्यंजनापासून अशा तऱ्हेनेच चांगल्या तऱ्हेने चौदाखडी बनवता येते. तर बघा, प ची चौदाखडी. अ डॅश म्हणजे इथं प. बघा, इथं 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 पाहायचं आणि अशा तऱ्हेनं जर का एकदा तुम्ही चौदाखडी बनवायला शिकलात तर मला तरी वाटते की तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात येईल आणि पुन्हा चूक होणार नाही. आ एक काना म्हणजे पा. इथे ला पहिली वेलांटी, इथं ई असा उच्चार होतो आणि इथं त्याचं स्वरचिन्ह आहे पहिली वेलांटी, तर इथं काय होईल पी. त्याच्यानंतर इडिलिंब ई दीर्घ उच्चार करतो आपण, म्हणजे ही, आणि दीर्घ वेलांटी इथं अ ला ई दिलेली आहे आणि हे स्वरचिन्ह आहे. मग हे स्वरचिन्ह लक्षात ठेवताना हे लक्षात घ्यायचं आहे आणि उच्चार ई होतो, आई, आईचा ई, तेव्हा पी. त्याच्यानंतर उ, उखळ उ, पहिली उकार इथे दिलेली आहे बघा, उ. त्याच्यानंतर उ, उसू, दीर्घ उकार. हे बघा, इथं पाहायचं उ आणि उ, आणि इथं प ची चौदाखडी म्हणजे पू. इथं आहे पू म्हणजे हे पू आणि हे पू या उच्चारामध्ये फरक आहे. पी याच्यामध्ये फरक आहे. बारकाईने जर का लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, ए ला एक मात्रा ए, तसं इथं हे स्वर चिन्ह त्याचं प, पे. लक्षात द्यायला ना, बारकाईने लक्ष द्या. काही जर का अडचण असली तर मला कमेंट्स मध्ये विचारा, त्याचं आपण निराकरण करूया. अर्धचंद्र, पॅ. त्याच्यानंतर ऐ दोन मात्रा उच्चार, हे आवर दोन मात्रा दिल्या, त्याच्यानंतर हे दोन मात्रा प, पै. त्याच्यानंतर ओ एक काना एक मात्रा प ला द्यायची म्हणजे पो हे अक्षर मिळेल. आ एक काना अर्धचंद्र प. त्याच्यानंतर औ एक काना दोन मात्रे प, एक काना दोन मात्रे अनुस्वार पम, आणि आहा विसर्ग म्हणजे पहा. तर अशा तऱ्हेने एक वेळ पुन्हा वाचून घेऊ आपण. प, पा, पी, पी, पू, पू, पे, प्या, पै, पो, पा, पौ, पम, पा. हे व्यंजन आपण घेऊन ही चौदाखडी पाहिली, तेव्हा आपण त्या 34 व्यंजनांपैकी तुम्ही कुठलंही व्यंजन घेऊन आपण चांगल्या तऱ्हेने चौदाखडी तयार करू शकता. तर आता तेव्हा माझी पालकांना आणि शिक्षकांना विनंती असेल की या लक्षात ठेवण्याच्या पद्धतीने जर का आपल्या लहान मुलांचा सराव करून जर का घेतला तुम्ही तर ते एकदम इफेक्टिव्ह ठरेल, फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. कारण की या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चौदाखडीबद्दल सांगितलं होतं, परंतु 5वी पासून ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी ते कॅच करू शकतात, परंतु LKG ते 3ऱ्या-4थ्या वर्गापर्यंतच्या मुलांसाठी जर का लक्षात ठेवायचं असेल तर ही पद्धत त्यांना वारंवार लक्षात आणून दिली आणि या पद्धतीने जर का सराव करून घेतला तर मला वाटते की चौदाखडी बनवण्यामध्ये त्यांना अडचण येणार नाही. तेव्हा अशा तऱ्हेने
मी सोप्या पद्धतीने, अतिशय सोप्या पद्धतीने स्वरचिन्हे आणि त्यापासून चौदाकडी बनवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये कळवा. चांगला वाटल्यास आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना हा शेअर करा आणि आतापर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या देवकृपा अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.